हरिभक्तपरायण श्रीमंत महाराज मुंडे यांना साथ संगत करतील हरिभक्तपरायण सुनील महाराज केंद्रे।
गुणगायीन आवडी हीची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा सदा गुणगायीन आवडी हीची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी गुण गायीन आवडी हीची माझी सर्व जोडी उडाला राजीय पांडुरंगा नमो रुक्मिणी मौर ध्यान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह नादरो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रामरायाच्या तुझा विसर न व्हावा गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवान परमात्मा पुरुषोत्तम हनुमंत यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया ईश्वाचा मालक ईश्वाचा चालक
भगवान परमात्मा यांच्याकडे आज आग्रहाची मागणी करतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार. सेवा किम निमित्त आहे, कार्यक्रम किम निमित्त आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे गरमीचं वातावरण आहे, सर्वांनाच गरमी होते. तुमची काळजी मला घ्यावं लागेल. आता मला फॅन लावला पण तुमचं थोडं अवघड दिसाले. आणि आज सर्व आपल्या मला वाटतं गावाचं नाव आसोला आंबा, सर्व गावकरी मंडळी, ढाकणे परिवार सर्वांना एकत्र येऊन मला वाटतं अलंकापुरी विश्वमाऊली ज्ञानोबराया आळंदीचं दर्शन, त्यात अयोध्या आणि काशी या तीन तीर्थाचं दर्शन ज्यांना घडून आणलं, मला येईपर्यंत ज्यांना फोन केला आणि या सर्व मंडळाला एकत्र करून ज्यांना नेलं, मला वाटतं कृष्णा पांडुरंग ढाकणे, गोविंद पांडुरंग ढाकणे, दोघं जण कोण पण आहेत हात वर करावं. वा, दोघांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि येईपर्यंत आमचे बबरूवान ढाकणे त्यांना फोन केला, कुठे बाहेर गेले काय असं द्या. ऐका, वर्तक करविता अर्ध पुण्य लाभी. आपण एखाद्यातून तीर्थयात्रा करून घेतली, एखाद्यातून एखादं वर्तक करून घेतलं, जगद्गुरु तुकोबराया सांगतात त्याच्यातलं अर्ध पुण्य आपल्याला लाभते. टाळी वाजवू. अर्थात एखादी व्यक्ती तीर्थाला निघाली, ऐका, आपण नाही जाऊ दिली, त्याच्यातलं अर्ध पाप आपल्याला लागत. एवढा जात असेल त्याला आड यायचं नाही. आपल्याला जाणं होत नसेल त्याला हात जोडा. हात नाही जोडता आले त्याच्या हातामध्ये 10 रुपये घालून दक्षिणा देऊन पाया पडा. मी सांगत नाही, तुकोबराया सांगतात द्रव्य देऊन या, धाडावे तीर्थाशी. एखाद्याला तीर्थयात्रा घडत नसेल, लक्ष नाही का, आपण काहीतरी देऊन त्याला तीर्थयात्रेला धाडावं आणि तीर्थयात्रा करावी. बरं काय, फटाके आधी वाजवायला पाहिजे होतो, ते कीर्तन सुधार करा वाजवले. भाय करते, आपल्याला फक्त आवाज द्या. म्हातार तर टाकायला लाडू घातले लोकांना, आपल्याला ऐकू यावं. म्हणून सर्व मंडळीने एकत्र येऊन तीर्थयात्रा केली. म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. या कार्यक्रमाला एक एकाचनी म्हणून या पर्याय दिग्गज मंडळी आहे, ज्यांना सुंदर अशी चाल, गायनी, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायक, कोकिळा, भजन सम्राट, त्यांचं नावाचं आहे श्रीमंत. श्रीमंत महाराजांसाठी टाळी वाजवा. ज्यांना पाठीमागे सहकार्य केलं, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायक, कोकिळा, आमचे सुनील महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. अलीकडे आमचे हरिभक्तप्राय सुखदेव महाराज, माझ्यासोबत आमचे राम महाराज, आमचे नामा म्हणे जेव्हा घरच्या घरी जेव्हा ते कुणाच्या बापाला निवड दाखीत नाही. म्हणा बँकेत कोटी पण धोतर, बँकेत कोटी पण धोतराला गाठी मेले तरी त्यांच्या हाताला पैसा सुटत नाही. पण आज मावद्याच्या रूपानं हा तुम्ही कार्यक्रम घडून आणला, तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा धन्यवाद. धन्यता देण्यापेक्षा धन्य माता पिता, तुमच्या आई वडिलांना धन्यता देतो. आणि त्यातले त्यात पांडुरंगाचं मंदिर, ह्या
आमचे कृष्ण भगवान गोविंद भाऊ, तुम्हाला धन्यवाद देतो, टाळी वाजवा. मंदिर दाने भुवन पालकी विडाला भगवान परमात्म्याची मूर्ती, मंदिर सुंदर असं या ठिकाणी तुम्ही बांधलं आणि ही तीर्थयात्रा घडून आली. एका वाक्यात बोलतो बरं काय श्रीमंत महाराज, तीर्थयात्रा करावी पण कुठपर्यंत? जवळ हे सकळ सिद्ध आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे. लक्ष नाही थोडं वर बघा. जवळ हे कृष्ण महाराज घे येणे करेल नाही तर पुन्हा असं झालं पुन्हा काय. अरे शरीर चांगलं आहे तोपर्यंत सिद्ध. हात चालावा या पाय, हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत. तुकोबराय म्हणतात तीर्थयात्रे जाय सकारात्मक, चुकू नको. चांगलं आहे, तीर्थयात्रा करा, अन्नदान करा, ज्ञानदान, चांगलं राहा, चांगलं वागा, शरीर चांगलं आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. अयोध्या आळंदीची वारी असेल, काशी असेल, 2 तीर्थ सोपे आहेत. किती? बाकीचे सगळे सोपे आहेत, पण जगातलं एक तीर्थ कठीण आहे ते म्हणजे काशी. कोणतं? गोविंदराव, काशी. काशीला गेल्यास महागार याचं तिकडे गेलं मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगतात. मोक्ष देऊन उदार काशी होये कीर. पण येतने लागे शरीर ती गावी. जाऊ द्या, तुम्ही आलात म्हणून काशीचं माऊंद केलं, टाळीवर. हा आनंद आहे महाराज. ही आज जी माऊंदाची परंपरा आहे ना, आपण नाही, ज्ञानोबरायानं नामदेवरायानं तीर्थयात्रा केली, माऊंद्याच्या रूपानं सांगता माझ्या भगवान परमात्म्यानं केली. विढाला माऊंद्याचा कार्यक्रम घडून आणला म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. जोऱ्यात टाळी वाजवा. म्हणून ही संघटना ऐका बरं काय, सर्वांना एकत्र येण्यासाठी आज तुकोबराय देवाकडे मागणी करतात. ही लेकर कोणाची? कारखाना कुणाचा आहे? सांभाळा, मोबाईल बंद करा. एखाद्याला काही प्यायचं, काही मध्ये कळलं की जिग्न काही प्यायचं, पाणी पिल्याशिवाय राहायचं. एकानं सांगितलं झाडं लावा, झाडं लावा. एकानं झाडं लावा म्हणून सांगितलं, एकानं 2 एकर गांजाचीच लावली. झाडा लावा म्हणजे कोणते? तसं देवाला काही मागायचं नाही. ऐका, तुकोबरा म्हणतात देवा तुला आम्ही काही मागत नाही. आमच्या घराण्याची परंपरा आहे, आमच्या घराण्याची रीत आहे, पण आई तुझी इच्छा आहे. कुणाची? भगवान परमात्म्याला तुकोबराच्या चेहऱ्याकडे पाहून आणि तुकोबरायला पाहिल्याबरोबर मागण्याची आस बाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुकोबराला सांगता देवा अरे तू मान म्हणतोस, पण तुका म्हणे जीव भाव देवा पाये घेऊन या काही न मागत. विढाला त्याला देव म्हणायचे. काय म्हणायचे? टाळी वाजवा कळाला. न मागता देतो त्याला देव म्हणायचे, आणि मागितलं तरी घेत नाही त्याला संत म्हणायचे. अर्थात तुम्ही जीवाला किती द्या, जीव मागितल्याशिवाय राहा. आता पाऊस पडा वाटायला का कस पडा? बऱ्याच जणांना चिंता लागली पडत का नाही, पडत इनत नाही. अपेक्षा आहे, जीव मागतच राहतो. ज्याची इच्छा पूर्ण होतच नाही त्याला जीव म्हणायचे. पण न मागता देतोय त्याला देव म्हणायचे. न मागे त्याची रमा होय दासी. अरे देवाला काय न सांगता तुम्हाला येते, देवाला मागण्याची गरज नाही. असू द्या,
मस्त वाद आली. कमी बॉल मध्ये जास्त रन काढायच्या. विढाला विढाला न मागता देतो त्याला देव म्हणायचं नाही का. मागितलं तरी घेत नाही त्याला संत म्हणायचं. काय म्हणायचं? संत. देवाला माहित होतं मी तुकोबाराला देण्यासाठी तयार आहे, पण तुकोबारा घेत नाही. मग देवाचा आग्रह होता तुकोबारा काहीतरी मागा, तुमची सेवा आजची नाही. तुका म्हणे देवा जुनाट हे माझ्या वडिलांची मिराशी का. तुकोबारायला पाहिल्याबरोबर इतका आनंद झाला. मग तुकोबाराय सांगता देवा खरं सांगू तू ईश्वाचा चालक आहेस, ईश्वाचा मालक आहेस. मोठ्या माणसाच्या गोष्टी काही मान्य करावं लागतात. मग तुला द्यायचंय ना मनशी काही बागा हेची देगा म्हणजे का कुणातरी चांगलं झालंय. या जीवानं कुणाचं तरी चांगलं केलं. माझी एक इच्छा आहे, माझी एक अपेक्षा आहे. एक द्या मला तुझा विसरण हेची दान हेची चकारात्मक हे च आलं की चकार आणि बाकीचं सगळं मोकार. चकारला फार महत्वाचं. हेच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. हेची थोर भक्ती आवडते. हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा तसं हेची दान तुकोबारा सांगता द्यायचंय ना देवा मला हे दान दे. तुझ्या विसरलं परदाव द्या. हिची दान देगा आदरयुक्त देगा. आता ज्ञानेश्वरी उघडा. सुरुवातीला ओम नमोजी आदरयुक्त ओम नमोजी आदरयुक्त देवा तुची जाऊ द्या. नाक बघा भारी पाठ बघा. करा रे बापांनो करा रे करा रे आदरयुक्त. तुकोबारा म्हणतात लागून या पाया आदरयुक्त. बरं जाऊ दे. आता तुम्ही शुद्ध माणसे जास्त बोलत नाही गोविंद भाऊ. माझ्याकडे लक्ष द्या उत्तमराव. आता आमचे पटका बांधलेले बाबा जुन्या माणसाला विचारा. जुन्या काळात आदर होता. आल्या गेल्याचा सुटले काय घालते आल्या गेल्याचा आदर. सासू सासऱ्याची कदर नेहमी असावा डोक्यावर पदर. तिला म्हणतात इंडियन. अरे या भूमीतले माणसं आपण हार विढाला आज एवढ्या महिला मंडळीच्या डोक्यावर पदर आहे. आपल्या मराठवाड्याची महाराज ही शान आहे. टाळीवर शान आहे, विनोद नाही. आदरयुक्त. जुन्या काळामध्ये जर मुलानं आपलं बापानं मुलाला म्हणायचं बाळासाहेब. काय म्हणायचं? बाळासाहेब. वर्ग काय म्हणायचं? जी. आता बाळासाहेब का बाबलाला आदरच नाही. आदरच नाही. सासर सुरोला म्हणायचं बेबी. काय म्हणायचं? बेबी. सून काय म्हणायची? जी आत्याबाई. आता बघा बरं बेबी आव म्हणजे घराला खाती का दाराला खाती. आदरच नाही. तसं आदर इतकं तुकोबारा म्हणतात हेची दान देगा हे देवा देगा. आता जाऊ द्या थोडक्यात बोलतो. दानाचे बरेच प्रकार आहेत. काय भूदान आहे, गोदान आहे, अन्नदान आहे, पुढं वस्त्रदान आहे, पुढं नेत्रदान आहे, पुढं रक्तदान आहे, पुढं कन्यादान आहे, पुढं पैसे घेऊन. तुमच्याकडे नाही काही की हा मतदान फुकट आहे का कसं?
हा आता ते तुम्हालाच माहिती. मतदान आहे विठाला विठाला. विसरली तयार सकारात्मक थोर झाली हानी परिणाम पद्धतील खाणी 84च्या देवा बस तुझा विसरण माझ्याकडे लक्ष द्या. विसरण जाऊ द्या. कृष्ण महाराज खाली बसले थोडं लक्ष नाही का तुकोबाला विसर पडला होता का दिनरजनी हाची रात्र न कळे आठव ना आठव जाऊ द्या. आता सगळ्याला माहितीये थोडक्यात बोलतो. तुकोबारा बाहेर दिशेला गेली. कुठे गेली? कुठे गेली? बाहेर दिशेला. जुन्या काळात लोक घरात खायचे. थोडं अंतर पडला येटन लांबले थोडं जवळ पाहिजे होतं. येटन कळलं तुम्हाला? येटन खरं सांगा जुन्या काळात लोक घरात खायचे बाहेर जायचे. आता लई सुधारले. आता बाहेर खाले. आता पुढचं तुम्हीच म्हणा ह्याच्यासाठी घरात गेली तुला माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबाराय बाहेर दिशेला गेली. आणि तुकोबारायची चर्चा एखाद्या वाऱ्यासारखी पसरली. जिकडं तिकडं लोक म्हणायचे जगद्गुरु तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. एका दिवसाचा कार्यक्रम आहे. भागून घ्यावा लागतो. रामेश्वर भट्टाने विचार केला. रामेश्वर शास्त्रीने विचार केला. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण माझ्याकडे बघा मुकोद्गत आहेत. आपलं कोणी नाव घेत? आपलं कोणी नाव घेत? काय तुम्हाला कृष्ण महाराज जीवाला प्रगती आवडत? जीवाला दुसऱ्याची प्रगती खपत नाही. ऐका रामेश्वर भट्टाने विचार केला. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आपलं कोणी नाव घेतली. अरे जगद्गुरु तुकाराम महाराज कुणब्याची वंशी जन्म माझा. अरे एका कुणब्याच्या कुळामध्ये जन्म घ्यावा. आणि जिकडं तिकडं जगद्गुरु तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. ऐका पंचांगर काय असेल सगळं घेतलं. ताड 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 तुकोबारायच्या वाड्या पुढे आली. जिजाबाई भागीरथी अशा उभा होत्या. ओ हे का तुकाराम महाराज कुठे? त्यांना सांगितलं आता बाहेर दिशेला गेले. मग केव्हा येतील? ते केव्हा येतील काही सांगता येईल. आणि ते जिकडे गेले तिकडं राम कृष्ण हरी जय जय राम. टाळी वाजवा. हरी 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 टाळी टाळी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. टाळी वाजवा मामा. हरे जय जय हरे जय जय हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम ऐका काही तीर्थयात्रा मुखी राम नाम
हाची माझा देव सिद्धी रामकृष्ण गीती गात टाळ चुकले छंद आपल्या गात जागा गात जागा गात जागा कोण म्हणलं खात जागा घात जागा घात जागा नाचत जाऊ त्याच्या गावारे. आता तुम्ही काशी केली ऐका. आता लोक म्हणते आता तू तर काशी झोपले काय खायचे गेंद राखते तुम्ही. आता तू तर काशी काशी केली अयोध्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र भगवान परमात्मा. खरं सांगू आमच्या लाड गुरुजीनं तिथं एक नाम सप्ताह केला महाराष्ट्राला. आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे गुरुजी बर काय. एक नाम सप्ताह कशाला म्हणतात कुणालाच माहित नव्हतं. ते फक्त आमच्या लाड गुरुजीनं माहिती करून दिली. आणि गावोगाव रामकृष्ण हरी भजन त्या भजनाचं नामचिंतन आपल्याला घडतंय. आपण भाग्यवान आहात म्हणून तुम्ही भगवान रामचंद्र प्रभू त्यांचं दर्शन करून आलात. आळंदीला सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. आता चला जमलं तर सर्वांना ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यामध्ये पंढरपूरला लागला टकळा पंढरीचा काही एकादशी आशीर्वाद देते वरून आशीर्वाद देते वरून. पट्ट्यातली गाय सांभाळा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आणि घरातली मायबाप सांभाळा. तीर्थयात्रा तर जरूर करावी पण सकल तीर्थाची धुरे. मायबाप केवळ काशी काशी. तुम्ही तर सर्वांना काशी केलीच पण मायबापाची जर सेवा केली ना ही खरी काशी आहे. काळी महिला मंडळी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या वर का राग म्हणून मला शिव्या देत जाऊ नका. दक्षिणा देऊन आपण शिव्या देत जाऊ नका. हेच लय अवघड आहे. गोविंद भाऊ ही तुला खात्यात आणि माहेरात फोन करतात हॅलो मम्मी कशी आहेस ये सासू सासरा झटका येऊन गेला पत्ता लागा ना. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजे तुमच्या आई बापाची पाय धुवून पिल्याशिवाय राहणार नाही. वैशी करते वैशी जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो टाळी वाजवा. एखादा शब्द चुकीचा गेला असेल करली ते शिकली काट काट ओहा कोणे कानीत देव जाणे काही सांगाव महाराज. झोपा टाळी वाजवा आनंद वाटला. झालेली सेवा ऐका बरं काय. भगवान काशी विश्वनाथ भगवान रामचंद्र प्रभू ज्ञानोबराया तुकोबराया मला वाटतं सोपान काका कोकळीकर राष्ट्रसंत भगवान बाबा सद्गुरू जोग महाराज सद्गुरू मोतीराम महाराज आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव नामधारक सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित. हातवर घ्या हातवर घ्या. बाहेर उभा राहिलेले हातवर घ्या. सारा दुकान इकडे आला हातवर सारा सारा. त्याला वाटत आपण मोकळे सांगायचं. हा असे ठेवा चहा पिऊन येतो आहे. बारकमाय जय भगवान हे दोघं बंधू आळंदी येथे उद्योजक असून सुद्धा आपल्या मातृभूमीवरती किंवा आपल्या गावावरती किती प्रेम असावं एवढं निश्चित प्रेम आहे त्यांचं की या प्रेमाची तुलना जगामध्ये कुठेही होऊ शकत नाही. एवढं प्रेम या दोघा बंधूंचं आपल्या मातृभूमीवरती आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतो या दोघा बंधूंचा जन्म अस्वलंबा गावामध्ये होणं म्हणजे निश्चितपणे आपल्या गावाचं भाग्य आहे. कारण आम्ही पाहतोय
संबंध जिल्हाभरामध्ये आम्हाला लोक म्हणतायत की तुम्ही फार नशीबवान आहात, कारण असे थोर व्यक्तिमत्वांचा जन्म तुमच्या गावामध्ये झालेला आहे. आपण पाहतोय या सभा मंडपाचं काम असेल, मंदिराचं काम असेल किंवा गावातील अनेक विकास कामं यांच्या माध्यमातून होत आहेत. आणि ज्यांनी आपल्याला श्री प्रभू रामचंद्राचं दर्शन घडविलं त्या दोघा बंधूसाठी आपण पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि मी या ठिकाणी आवर्जून म्हणेन, प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा किंवा एका माऊलीचा हात असतो. आणि अशाच पद्धतीने आमच्या श्रीकृष्ण पांडुरंग ढाकणे यांच्या पाठीमागे निश्चितपणे आमच्या सारिका वहिनी यांचा फार मोलाचा वाटा आहे. कारण आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की यात्रेमध्ये या समस्त माता भगिनींची त्यांनी अत्यंत लहान लेकराप्रमाणे त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. प्रत्येक माता भगिनीला काय कमी जास्त आहे हे सर्व त्यांनीही पाहिलेलं आहे. कोणाची एकदा त्यांनाही या ठिकाणी अत्यंत धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय की ज्याप्रमाणे एखादी सासरी गेलेली मुलगी आपल्या माहेरी येते आणि माहेरात आल्यानंतर ती निश्चितपणे सुखावते, त्याच पद्धतीनं हे दोघं बंधू आळंदी येथे असल्यामुळे, आळंदी हे तीर्थक्षेत्र तर आहेच, परंतु निश्चितपणे मी म्हणेन की आमच्या आसोलांबा गावाचं ते माहेर सुद्धा आहे. कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर जो आम्हाला आनंद मिळतो तो आनंद दुसरीकडं कुठेही मिळत नाही. पुन्हा एकदा या दोघा बंधूंना मी या ठिकाणी समस्त गावकरी मंडळ आसोलांबा यांच्या वतीने मनपूर्वक लाख लाख धन्यवाद देतो. या ठिकाणी समस्त गावकरी मंडळ आसोलांबा यांच्या वतीने श्रीकृष्ण पांडुरंग ढाकणे आणि गोविंद पांडुरंग ढाकणे या कुटुंबाचा या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्राची चांदीची मूर्ती देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. मी विनंती करेन, श्रीकृष्ण पांडुरंग ढाकणे आणि गोविंद पांडुरंग ढाकणे यांच्या मातोश्री उषावर्तीबाई पांडुरंग ढाकणे, श्रीकृष्ण पांडुरंग ढाकणे, गोविंद पांडुरंग ढाकणे, सौ सारिका श्रीकृष्ण ढाकणे आणि सौ कोमलताई गोविंद ढाकणे या सर्वांना समस्त गावकरी मंडळ आसोलांबा यांच्या वतीने विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं, या स्टेजवरती यायचंय. हरिभक्तीपरायण विनोदाचार्य विलास महाराज गेसगे यांना अशी विनंती करतो की आपण श्रीकृष्ण पांडुरंग ढाकणे आणि गोविंद पांडुरंग ढाकणे आणि या संपूर्ण ढाकणे कुटुंबियांचा आपल्या हस्ते चांदीची प्रभू रामचंद्राची मूर्ती देऊन या ठिकाणी सत्कार संपन्न करावा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. एका महिला भगिनींनी पुढे यायचंय. कुणी या गावातील एक महिला भगिनी, कुणी पुढे या. या लवकर. इतिहासानं एवढून पाहावं असं उतुंग आपलं कर्तृत्व आणि भविष्याची गवळी भरावी असं उदार आपलं दातृत्व अशा या थोर व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी हरिभक्तीपरायण विलास महाराज गेसगे यांच्या हस्ते श्री प्रभू रामचंद्राची चांदीची मूर्ती देऊन या ठिकाणी समस्त गावकरी मंडळ आसोलांबा यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार केला जातोय. खरं तर आम्ही गावकरी मंडळी या छोटेखानी सत्कारातून त्यांचे उपकार कधीही फेडू शकत नाही, परंतु फुल ना फुलाची पाकळी या माध्यमातून आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांचा या ठिकाणी यथोचित सत्कार संपन्न होतोय. सर्वांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये या संपूर्ण कुटुंबियांना आपण आशीर्वाद रूपी टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. खर तर दान देऊन संपत्ती कमी होत नाही, तर माणुसकी अधिक समृद्ध होत असते. याचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी श्रीकृष्ण पांडुरंग ढाकणे यांनी मला विनंती केली, एक सूचना केलेली आहे ती मी या ठिकाणी सांगतोय. ही जे प्रभू श्रीरामाची मूर्ती
या ठिकाणी आपण ग्रामस्थांच्या वतीने त्यांना दिलेली आहे. ही मूर्ती आपल्या लक्ष्मण शक्तीच्या दिवशी हरिभक्तीपरायण रामानाचार्य हरिभक्तीपरायण गुट्टे गुरुजी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये या ठिकाणी या मूर्तीची याच मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होईल याची गावकऱ्यांनी नोंद घ्यावी. आणि ही प्राणप्रतिष्ठा विथ सीसीटीव्ही कॅमेरा होणार आहे याचीही सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नितीन महादेव ढाकणे यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती यायचंय. जोपर्यंत या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत ही मूर्ती नितीन ढाकणे यांच्याकडे देण्यात येणार आहे. नितीन ढाकणे यांना विनंती आहे मूर्ती स्वीकारण्यासाठी वर यायचे. Hare